मित्रांनो नमस्कार. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. ITI रिझल्ट लागलेले आणि सगळेजण पास झालेले आहेत त्यांनाही शुभेच्छा आहेत आणि जे फेल झाले आहेत त्यांच्यासाठी आपण पुढची ज्या खूपच गरम झालं. मित्रांनो नमस्कार. स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये. ITIचा रिझल्ट रात्रीच जाहीर झाला म्हटल्याप्रमाणे 12 वाजताच बरोबर त्या ठिकाणी लिंक ॲक्टिवेट झालेली आहे आणि आता रिझल्ट लागल्यानंतर सगळ्या विद्यार्थ्यांचं रिझल्ट जर बघितला तर बऱ्यापैकी विद्यार्थी पास झालेले आहेत. तर सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन आहे. जे फेल झाले त्यांनी नाराज न होता परत एकदा चान्स घ्यायचाच आहे. आता जे पास झाले त्यांना अप्रेंटिसशिप मिळवण्यासाठी ऑनलाईन ॲप्लाय कसं करायचं हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर कोणकोणते अप्रेंटिसशिप असतात, अप्रेंटिसशिप रजिस्ट्रेशन केलेलंच असेल, त्याचबरोबर अप्रेंटिसशिप स्कॅम जो असतो त्याच्यापासून कसं वाचायचं हे सुद्धा या व्हिडिओमध्ये बघणार आहे. स्कॅमपासून वाचा, कारण त्या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांसोबत स्कॅम झालेले आहेत. तरी अप्रेंटिसशिप कॉन्ट्रॅक्ट करताना काय काळजी घ्यायची आहे ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता मित्रांनो, अप्रेंटिसशिपचा जो स्कॅम होता त्याच्याबद्दल याच्यापूर्वी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर सदर व्हिडिओ बघून घ्या, खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. तर यामध्ये स्कॅम कशाप्रकारे केला जातो जेणेकरून विद्यार्थ्यांचं नुकसान जे काय होतं ते या व्हिडिओमध्ये पूर्णपणे दाखवलं गेलेलं आहे. कॉन्ट्रॅक्ट साईन करताना कोणकोणती काळजी घ्यायची आहे, ऑप्शनल कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय आणि डेझिग्नेटेड ट्रेड म्हणजे काय याच्याबद्दल सुद्धा माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. बघून घ्या म्हणजे तुम्हाला या स्कॅमपासून वाचता येईल. आता आपण डायरेक्ट जाऊ डिटेल जो काय व्हिडिओ आहे. आता अप्रेंटिसशिप पोर्टलवर रजिस्ट्रेशन कसं करायचं आणि 100% प्रोफाईल कशाप्रकारे मिळवायची हे सुद्धा या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. तर त्याचा सुद्धा व्हिडिओ लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तो सुद्धा बघून घ्या. म्हणजे अप्रेंटिसशिप स्कॅम आणि अप्रेंटिसशिप रजिस्ट्रेशन या दोन्ही व्हिडिओसोबतच आता आपण जाणार आहोत. तर अप्रेंटिसशिप जे काही तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे 100%, त्यानंतर तुम्हाला ॲप्लाय करावं लागतं अप्रेंटिसशिप पोर्टलला, त्याशिवाय तुम्हाला अप्रेंटिसशिप शक्यतो मिळत नाही. तर सुरुवातीला पोर्टल ओपन केल्यानंतर या ठिकाणी 3 ज्या लाईन दिसतात त्याच्यावर टच करा, म्हणजे तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. इथे तुम्हाला ईमेल ID एंटर करायचा. आता ईमेल ID एंटर केलेला आहे, त्यानंतर हा कॅप्चा एंटर करायचा आहे आणि कॅप्चा एंटर करून सबमिट करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला येतो OTP सेंड टू युअर मोबाईल, जो काही तुमचा नंबर असेल त्याच्यावर OTP येतो, तो या ठिकाणी एंटर करायचा आहे. OTP एंटर केल्यानंतर इथे लॉग इन या बटनावर क्लिक करा, म्हणजेच तुमचं पूर्ण प्रोफाईल जी आहे ती या प्रकारे दिसणार आहे. ॲप्लाय करण्यापूर्वी काल रिझल्ट लागलेला असल्यामुळे तुम्हाला प्रोफाईल जी आहे ती अपडेट करायची आहे. खूप महत्त्वाचं म्हणजे प्रोफाईल अपडेट करून घ्या. प्रोफाईल अपडेट म्हणजे तुम्हाला इथे ITI पास झालेल्याचं प्रमाणपत्र NTC किंवा मार्कशीट जे आहे कॉन्सोलिडेटेड ते या ठिकाणी एंटर करायचं आहे, म्हणजे तुम्हाला पुढे अडचणी येणार नाहीत. अशा प्रकारे प्रोफाईल डिटेल्ससुद्धा भरून घ्या. आधार सीडिंग आहे किंवा नाही हे विचारलं जातं, तर आधार सीडिंग नसेल तर करून घ्या. आता इथे बघा तुम्हाला डॅशबोर्डलाच तुमचं नाव वगैरे दिसतं, फोटो दिसतो. तर याच्यामध्ये माय अपॉर्च्युनिटीमध्ये तुम्ही जाऊ शकता. तुम्हाला जर अप्रेंटिसशिप शोधायची असेल तर माय अपॉर्च्युनिटीमध्ये जायचं आहे आणि खाली स्क्रोल कर. या ठिकाणी वेगवेगळे फिल्टर जे येतात ते लावू शकता. तर इथे सर्च बाय कोर्स. आता इथे घेताना ऑप्शनल घेऊ नका, डेझिग्नेटेडच घ्या जे ITI पास आहेत. नंतर सेक्टर न घेता, क्वालिफिकेशन न घेता डायरेक्ट तुम्ही लोकेशनवर जा आणि लोकेशन तुम्ही जो काही बघणार आहात त्या लोकेशनचं नाव इथे एंटर करायचं आहे. आता इथे मुंबई टाकल्यानंतर 2 मुंबईचे नावं येत आहेत, मुंबई आणि मुंबई सबअर्बन. तर आपण सध्या मुंबईमध्ये कोणकोणते अप्रेंटिसशिप आहे ते बघायचं आहे. बाकी काही न करता इथे फिल्टर ॲप्लाय करायचं आहे. आता आपण फिल्टर कोणते लावले तर ट्रेड लावला, कोर्स टाईप डेझिग्नेटेड घेतलं आणि डिस्ट्रिक्ट मुंबई घेतलं. तर इथे आपल्याला आता फक्त मुंबईच्याच कंपन्या दिसणार आहेत आणि ह्या कंपन्यामध्ये आपण ॲप्लाय करू शकतो. आता EMU वर्कशॉप रेल्वे आहे, तर या ठिकाणी ॲप्लायवर क्लिक केल्यानंतर लोकेशन विचारलं जातं, ॲप्लाय करायचं आहे. तर अशा प्रकारे कितीही कंपन्या तुम्ही ॲप्लाय करू शकता. कंपनीकडून रिस्पॉन्स येतो
आणि तुम्ही त्या ठिकाणी जाऊ पण शकता, म्हणजे अप्लाय केलेल्या कंपन्या तुम्हाला या ठिकाणी दिसतील. इथे तुम्ही जर क्लिक केलं तर तुम्ही जेवढ्या काही कंपन्या अप्लाय केलेल्या आहेत त्या इथे आता आपण EMU वर्कशॉप दिसतोय, नंतर संदीप इलेक्ट्रिशियन दिसतंय, अदानी इलेक्ट्रिसिटी दिसते, सिंटेक्स सेंटर दिसते आणि त्यांचं लोकेशन आणि तुम्ही जे काही स्टेटस आहे, तुम्ही तुमच्या म्हणजे ज्या कंपनीला अप्लाय केलेलं आहे त्यामध्ये त्यांनी अप्रूव्ह केलं आहे किंवा ॲक्सेप्ट केलेलं आहे ते या ठिकाणी दिसतं आहे. तर अशा प्रकारे अप्लाय करायचं आहे आता आणि वेगवेगळ्या कंपन्यामध्ये ऑपॉर्च्युनिटीमध्ये काय करा, अप्लाय करा आणि अप्रेंटिससाठी तुम्ही तयार राहा. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. धन्यवाद.